जय भीम। मी नितीन कांबळे, भारतीय जनता पार्टीचा प्रभाग अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 19 भाटनगर। मी गेल्या 2 वर्षापासून या भाटनगर प्रभागामध्ये एकनिष्ठ व प्रामाणिकपणे मी काम करत आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 2 वर्षापासून मी काम करत आलेलो आहे आणि या भागामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने लिंक रोड पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 672 कुटुंबाचा हा प्रकल्प राबवण्यात आला व गेली 5 वर्षे तो प्रकल्प तयार होऊन पडलेला आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सारंग कामतेकर आणि सीमा सावळे व त्यांच्या सहकार्याने तो प्रकल्प स्वतःच्या स्वार्थापोटी आणून ठेवलेला आहे आणि मी ही बाब वेळोवेळी भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या कानावरती घातली आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिली, तरीसुद्धा त्याला आपल्यामार्फत त्यावर काही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे। त्याचबरोबर भाटनगर प्रभाग अध्यक्ष म्हणून देखील मी आपल्या भाटनगरवासियांचा पुनर्वसनाचे विषय मार्गी लावू शकलो नाही, कारण ज्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळीच गोरगरिबांच्या झोपडपट्ट्यावरती बुलडोजर फिरवण्याची स्वप्ने पाहत आहेत असे आमच्या निदर्शनास आले, तेव्हा भाटनगर पुनर्वसन प्रकल्प लिंक रोड यामधील गेली 5 वर्षापासून जी नागरिक त्रस्त आहेत आणि 672 संधिनक धारक जे झोपडपट्टीचे धारक आहेत त्यांचे घरे मिळावी यासाठी गेली 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आंदोलने करत आहोत। त्यासाठी आम्ही वेळोवेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदने दिलेले आहेत आणि हा लढा आम्ही पोकारलेला आहे। तेथील आमचे मित्र सुंदर कांबळे हे गेली 2.5 वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा करत आहेत, तरी देखील लिंक रोड पुनर्वसनातील त्रस्त संधिधारकांच्या मधून पुढच्या लढ्यामध्ये सक्रिय राहण्यासाठी आज जो अन्याय भारतीय जनता पार्टीने आमच्या गोरगरीब कुटुंबियांच्या कुटुंबावरती चालवलेला आहे तो थांबवण्यासाठी मी भाटनगर प्रभाग अध्यक्ष म्हणून प्रभागातील सर्व पदाधिकारी व आपले प्रभागातील 200 ते 250 कार्यकर्त्यांसमोर भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देणार आहे। एवढे बोलून मी इथे थांबतो। जय भीम, जय बुद्ध।